हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही गावाला आहे. मी गावावरतून अजून एक व्लॉग करते आहे. आज आम्ही तिघी मिळून सगळ्यांसाठी भेळ बनवतो आहे. जे मी बघू शकता त्याच्यासाठी आम्ही इथे मुरमुरे घेतलेत, फरसाण घेतले, प्लस थोडेसे ड्राय पीनट्स आणि चणे आणि शेंगदाणे हे तिन्ही घेतलेत. ते त्याच्यात मिक्स केले. आता आम्ही त्याच्यात रेड चिली पावडर आणि सॉल्ट टाकून त्याला मिक्स करून घेतो आहे सगळे ड्राय गोष्टी. मग ते ड्राय गोष्टी मिक्स झाल्या. आम्ही त्याच्यात रेड चिली पण टाकली, रेड चिली आणि रेड चिलीचे पावडर दोन्ही टाकले. आता ह्याच्यात आम्ही कांदा टाकतो आहे. कांदा टाकून त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. ते मिक्स होत नाही, भरपूर कांदा टाकायचा. कांदे अजून त्यात छान टेस्ट येते. ते कांदा मिक्स होतो आहे तर आम्ही चिंचेचं पाणी पण इथं बनवून घेतलं आहे. आता त्याच्यात कैरी टाकायची. कैरी टाकून पण ते मिक्स करून घ्यायचं. मग त्याच्यात लिंबू टाकायचं. इथे आम्ही एक अख्खं लिंबू टाकलं आहे. मी इथं अर्धच दाखवलं होतं पण अख्खं टाकले. तर ते लिंबू टाकल्यावर त्याच्यात आम्ही चिंचेचं पाणी टाकतो आहे. ते पण गाळून घ्या कारण घरी बनवलेलं आहे. त्याच्यात थोडंसं मग त्याचे चिंचेचं साल राहून जातं. ते तुम्ही बघू शकता आम्ही कसं गाळून घेतो आहे. चिंच, गूळ आणि साखर हे तिन्ही टाकून हे आम्ही पाणी बनवून घेतलं. एवढी चटणी झाली त्याची. तुम्ही बघू शकता. त्याला आता मिक्स करतो आहे आम्ही. इथं भेळ आमची रेडी झालेली आहे आणि आता आम्ही खायला घेतलेले प्लेटमध्ये. ते सगळी संपलेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग.